नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, ओवीच्या वाढदिवसानिमित्त जानकीने मालती काकूंना सुचवला बाळ दत्तक घेण्याचा मार्ग। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकीने शर्वरी आणि मालती काकू या दोघींमधलं अंतर कमी करून विक्रांतचा संसार वाचवत इथे आता त्यांना एकत्र आणलेलं असतं। त्यामुळे इथे ऐश्वर्याला खूपच जास्त राग आलेला असतो। ऐश्वर्या स्टोरूममध्ये जाऊन इथे आता आदळआपट करत असतानाच तिच्या हातून एक पेटी खाली पडते आणि त्याच्यातून इथे पार्वती काकूंची डायरीसुद्धा खाली पडलेली असते। तर इथे आता ऋषिकेशच्या आईची, त्याचबरोबर नानासाहेबांच्या पहिल्या बायकोची डायरी, इथे महत्त्वाची डायरी ऐश्वर्याच्या हाती लागल्यानंतर इथे ऐश्वर्याला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे शर्वरीने आता खूप मोठी फसवणूक ही घरच्या लोकांची केलेली असते। इथे सासरकडच्या लोकांची तर केलेलीच असते, पण आपल्या माहेरच्या लोकांचीसुद्धा फसवणूक तिने केलेली असते आणि तिच्या या खोटाडेपणामध्ये तिने जानकीलासुद्धा इन्व्हॉल्व केलेलं असतं। तर हे कारस्थान असतं ऐश्वर्याचं। पण आता ऐश्वर्याचं भांडं फुटायच्या आधीच ऐश्वर्याने आपल्या गुंड माणसांना बोलावून इथे ज्योतिकाला गायब करायला सांगितलेले असते। त्यामुळे इथे जानकीच्या समोर आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या समोर इथे ऐश्वर्याचं नाव येता येता राहिलेलं असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या आता वाचलेली असते। ओवीचं प्रकरण असू दे, क्यूटूचं प्रकरण असू दे किंवा ज्योतिका, या सगळ्याची कारस्थानी ऐश्वर्या असते। पण प्रेक्षकांनो, अजूनही ह्या ऐश्वर्याचं कारस्थान काही उघडं पडलेलं नाही आहे। तिच्या पापाचा घडा इतका भरत चालला आहे, सगळ्या लोकांना त्रास देते, पण अजूनही ऐश्वर्याचं सगळ्या कारस्थानामध्ये ती जी इन्व्हॉल्वमेंट आहे हे अजून कुणालाही कळलेलं नाही आहे। आणि इथे जानकीने ते अजून सिद्धसुद्धा केलेलं नाही आहे की या सगळ्याच्या मागे ऐश्वर्याचं कारस्थान आहे म्हणून। आता इथे तर ह्या ऐश्वर्यामुळे आणि ज्योतिकामुळे विक्रांतचा आणि इथे शर्वरीचा संसारसुद्धा मोडायला आलेला असतो। इथे आता तिच्यावरती खूपच जास्त विक्रांत रागवलेला असतो, तरीसुद्धा तिच्या प्रेमापोटी तिला तो माफ करतो। या सगळ्याच्या मागे तिच्या वागण्याचं नक्की असं कारण काय आहे हे त्याला कळल्यानंतर विक्रांत शर्वरीला माफ करतो, पण तरीसुद्धा मनातून दुखावलेला असतो। कारण शर्वरीने सांगितलेलं असतं की ती प्रेग्नंट आहे, पण इथे ज्योतिकाने आता त्यांना कशा पद्धतीने फसवलेलं असतं आणि शर्वरी फसलेली असते। या सगळ्या गोष्टी आता उघडपणे समोर आलेल्या असतात। पण शेवटीला आता सासू ही सासू असते आणि म्हणूनच मालती काकू शर्वरीवरती इतक्या चिडलेल्या असतात की त्या लगेचच गावी जायला निघालेल्या असतात। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेशला फार वाईट वाटतं आणि ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, शर्वरी कितीही चुकीची असली, ती कितीही चुकीची वागली असली तरीसुद्धा आहे तर आपलीच ना गं, आणि तिने असं का केलं तर मालती काकूंच्या प्रेशरखाली येऊन तिने हे सगळं केलं, मला कळतं आहे, पण मार्ग शेवटीला चुकीचा होता। आणि आता शर्वरीलासुद्धा कळलेलं असतं की आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये खोटाडेपणा केला तर तो जास्त काळ लपून राहत नाही आणि खोट्याचं नेहमी खोटंच होतं, ही गोष्ट तिला आता कळलेली असते। जे काही असेल ते सत्याने करायचं, सत्याच्या बाजूने करायचं, म्हणजे जरी त्याच्यामध्ये अपयश आलं तरीसुद्धा संपूर्ण कुटुंब पाठीशी उभं राहतं। त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, मालती काकू चिडलेल्या असतात, शर्वरी रडत असते, आपण सगळ्यांना फसवलं म्हणून तीसुद्धा इथे गिल्टमध्ये असते आणि इथे ऋषिकेशला त्रास होत असतो की आपल्या बहिणीला इथे मालती काकू अजून त्रास तर देणार नाही ना, आणि सुमित्रा, नाना याच टेन्शनमध्ये असतात। आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे जानकीच्या डोक्यात एक आयडिया येते। जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका, शर्वरी वंशनच्या इथे सगळं काही ठीक असेल आणि जर सगळं ठीक नसेल तर आपण ठीक करूया ना। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय करूया तू सांग ना। तेव्हा जानकी म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे। उद्या काय आहे तर उद्या आपल्या ओवीचा वाढदिवस आहे। तर ओवीच्या वाढदिवसानिमित्त इथे आता जानकीने खूप छान असा प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅनमुळे काय होणार असतं तर इथे मालती काकू आणि शर्वरीमध्ये जे काही गैरसमज झालेले असतात, अंतर निर्माण झालेलं असतं, ते आता मिटवण्याचं काम जानकी करणार असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं असतं की ओवीला घेऊन मालती काकूंकडे जायचं आणि ओवीला त्यांना आता वाढदिवसासाठी इन्व्हाइट करायचं।
तर इथे घरामध्ये आता वातावरण हे खूपच जास्त गढूळ असतं, दुःखाचं असतं असं म्हणायला हरकत नाही. कारण का शर्वरी प्रेग्नेंट नाही आहे हे सत्य कळल्यानंतर घरातलं वातावरण हे पूर्णपणे जणू काही गढूळ झालेलं असतं, दूषित झालेलं असतं, दुःखमय झालेलं असतं. घरातलं चैतन्यच निघून गेले की काय असं असताना देखील हे सगळं जानकी कशासाठी करते, तर याच्यामध्ये सुद्धा शर्वरीचा संसार कसा वाचवता येईल याचा विचार जानकी करते. आणि जेव्हा हा प्लॅन ती ऋषिकेशला सांगते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी तुझी मदत नक्की करेन. कारण हे ऋषिकेशला पटलेलं असतं. आपल्या बहिणीचा सुख, आपल्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, हे सगळं मी करायला तयार आहे. जानकी इथे शरूला फोन करते, तिलासुद्धा समजावते की आता जास्त मनामध्ये दुःख घेऊन बसू नका, गिल्टमध्ये राहू नका. आता जी काही चूक तुमच्याकडून झाली आहे ती कशी सुधारता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि त्या पद्धतीने इथे आता जानकीने शर्वरीला समजावलेलं असतं की सगळं काही ठीक होईल. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो वाढदिवसाची सगळी तयारी करण्यात आलेली असते. ऐश्वर्याला कळलेलं असतं की इथे आता सगळ्यांना वाढदिवसाला जानकी बोलवते. आणि घरामध्ये काय घडलं आहे तर शर्वरीचा आणि तिचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आला आहे. शर्वरी कधीच आई होणार नाही हे सत्य बाहेर आले, तरीसुद्धा जानकी ओवीचा वाढदिवस साजरा करते. तेव्हा इथे आता जानकी ओवीचा वाढदिवस कसा साजरा करते ना हे ऐश्वर्याला बघायचं असतं. पण इथे जानकीने इतका मोठा प्लॅन केला आहे त्याबद्दल ऐश्वर्याला काहीही माहिती नसतं. ऐश्वर्या छोट्या मोठ्या कुरघुड्या करतच असते. आता तिला ओवीचा केक खराब करायचा असतो आणि त्यासाठी ती प्लॅनिंग करत असते. आणि इथे तर जानकीने एक खूप मोठं आता धाडस दाखवायचं ठरवलेलं असतं. इथे आता ओवी जाते, आपल्या चिमुकल्या हाताने मालती काकूंचा हात पकडते, त्यांच्यासाठी चॉकलेटसुद्धा घेऊन जाते आणि म्हणत असते की आजी, आज माझा वाढदिवस आहे म्हणून तू मला आशीर्वाद दे. तेव्हा इथे ओवीने आता प्रेमाने आजी हाक मारल्यानंतर मालती काकूच्या हृदयामध्ये जणू काही आता प्रेमाचा झराच वाहायला लागतो. इथे मालती काकू खूपच जास्त इम्प्रेस होते, कारण तिला इम्प्रेस करण्यासाठी कोण गेलेलं असतं तर ओवी गेलेली असते. आणि ती आता आशीर्वाद घेते, तिच्यासाठी चॉकलेट नेलेलं असतं आणि म्हणते की मालती काकू, आज माझा वाढदिवस आहे. तर इथे ओवी म्हणत असते की आजी, आज माझा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने घरी पार्टी आहे, तेव्हा तू येशील ना तुझ्या नातीला आशीर्वाद द्यायला? प्लीज नाही म्हणू नकोस, मी स्वतः तुला इथे इन्व्हाइट करायला आली आहे. प्लीज तुम्ही सगळेजण या ना माझ्या वाढदिवसाला, तू येशील ना माझी आजी म्हणून? तेव्हा इथे आता मालती काकूंना खूप आनंद होतो की इथे ओवी आता चिमुकल्या हाताने तिचा हात पकडून तिला प्रेमाने आजी म्हणत तिला वाढदिवसाच्या पार्टीसाठी इन्व्हाइट करत असते. तेव्हा मालती काकूला खूपच जास्त आनंद होतो आणि इतक्या लहान मुलीचं आता मन कसं काय मोडायचं, म्हणून ती म्हणते की ठीक आहे, मी तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीला यायला तयार आहे. तेव्हा इथे ओवीमुळे आता हे सगळं शक्य झालेलं असतं, पण हे सगळं प्लॅनिंग जानकीचं असतं. त्यामुळे इथे ऋषिकेश म्हणतो की मालती काकू, मला माहिती आहे तुमचा मूड काही इथे फारसा बरा नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही जर इथे ओवीच्या वाढदिवसाला आलात तर आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होईल. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जानकीच्या प्लॅनमुळे मालती काकू ह्या वाढदिवसाला यायला तयार झालेल्या असतात. त्यानंतर शर्वरीला ऋषिकेश भेटतो. त्याचबरोबर इथे विक्रांतलासुद्धा वाढदिवसाच्या पार्टीबद्दल सांगतो आणि त्या सगळ्यांना आता इथे इन्व्हाइट करतो. तेव्हा इथे घरीसुद्धा आता जानकी म्हणालेली असते की चला आता सगळ्यांनी आनंदी राहा, कारण आज आपल्या ओवीचा वाढदिवस आहे ना म्हणून. तेव्हा इथे नानासाहेबांचा सुद्धा ती मूड चांगला करते आणि सुमित्राचा सुद्धा. आणि इथे आता वाढदिवसासाठी जानकीने आपल्या आश्रमातील सर्व लहान मुलामुलींना घरी इन्व्हाइट केलेलं असतं ओवीच्या वाढदिवसानिमित्त. तिने सगळ्या लहान मुलामुलींना घरी बोलावून आता त्यांचं खूप छान पद्धतीने आदरातिथ्य केलेलं असतं, त्यांचा छान ती पाहुणचार करत असते. आणि जेव्हा इथे आता मालती काकू, त्याचबरोबर विक्रांत, इथे शर्वरी सगळेजण आता तिच्या वाढदिवसाला येतात, तेव्हा इथे ओवी जाते आणि मालती काकूंचा हात पकडताना म्हणते, आजी बरं झालं तू आलीस, मी तुझी सगळ्यांबरोबर ओळख करून देते. तेव्हा इथे आता मालती काकू त्या लहान मुलांकडे सगळ्या बघतच राहते. तेव्हा विक्रांत म्हणत असतो की ही सगळी जी लहान मुलं मुली इथे आली आहेत हे आपल्या ओवीच्या शाळेमधले आहेत का, ओवीचे सगळे फ्रेंड्स? तेव्हा ओवी इथे आता गप्पच बसते आणि म्हणते, हो हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. तेव्हा जानकी म्हणत असते, विक्रांत भाऊजी, ही सगळी मुलं मुली आहेत ना ते आपल्या ओवीच्या शाळेतले नाही आहेत, तर ती सगळी मुलं मुली अनाथ आश्रममधली आहेत. त्या बिचाऱ्यांना आई वडील नाही आहेत, त्यांना कुणीच नाही आहे, ते अनाथ आश्रमामध्ये लहानाचे मोठे होतात. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते, पण आपण यांनासुद्धा माया आणि प्रेम देऊच शकतो ना.
आपल्याकडे तर मायाप्रेम भरभरून आहे, मग आपण जर ह्या लहान मुलांना जीव लावला तर कुठे बिघडलं? तेव्हा जानकी म्हणत असते, मालती काकू, जन्म दिला म्हणूनच आपण आई होऊ शकतो असं तर नाही आहे ना हो. या लहान मुलांनासुद्धा कोण आहे? जर आपल्याला मूल होत नसेल आणि यातलं जर एक मूल आपण दत्तक घेतलं तर कुठे बिघडलं? बरोबर की नाही? मातृत्व त्याला म्हणतात का? आता इथे देवकीने बाळाला जन्म दिला आणि यशोदाने त्या बाळाला लहानाचं मोठं केलं, मग ती आता श्रीकृष्णाची आई नाही आहे का? म्हणजे फक्त जिने जन्म दिला ती आई, आणि जिने पालनपोषण केलं, आपलं प्रेम दिलं, त्या मुलाला जीव लावला, ती आई नाही आहे का? तर इथे जानकी म्हणत असते की आता या मुलांची जन्मदाती आपल्याला कोण आहे माहिती नाही, पण आपण यांची यशोदा नाही होऊ शकत का? यातल्याच एका बाळाला जर आपण लहानाचं मोठं केलं, त्याला चांगलं शिक्षण पाणी दिलं, त्याला आपलं नाव दिलं, तर कुठे बिघडलं? कितीतरी माणसं अशी आहेत ज्यांना स्वतःचं मूल नसतं, पण म्हणून ती लोकं अशी मूल नाही आहे म्हणून रडत कुडत जर बसली तर कसं होईल? जर आपण यातल्याच एखाद्या मुलाला जर दत्तक घेतलं, एवढ्या मुलांना नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी लहान बालकंसुद्धा असतात, त्या लहान बाळाला जर आपण इथे दत्तक घेतलं, त्याला नाव दिलं, त्याला लहानाचं मोठं केलं, तर मग आपल्या पदरी पुण्य तर पडेलच, पण आपण एका बाळाला आईवडिलांचं प्रेमसुद्धा देऊ, त्यांना लहानाचं मोठंसुद्धा करू, हे चांगलं नाही आहे का? तेव्हा इथे जानकी म्हणते की मला असं वाटतं की बाळ होत नाही आहे म्हणून इथे संसार उद्ध्वस्त करण्यापेक्षा, घरामध्ये वाद भांडणं करण्यापेक्षा, जर एखादं संगनमताने एक लहान मूल दत्तक घेतलं आणि त्याला जर लहानाचं मोठं करत त्याला आपलं नाव दिलं, तर त्याच्यामध्ये मातृत्व नाही आहे का? असं इथे जानकी म्हणते. तेव्हा इथे मालती काकूचे आता डोळे उघडलेले असतात. तेव्हा मालती म्हणत असते की ठीक आहे जानकी, जर इथे आता कधी शर्वरीला मूल झालं नाही तर मी नक्कीच एखादं बाळ दत्तक घेईन. तेव्हा इथे मालती काकू म्हणतात की तोपर्यंत मी वाट बघायला तयार आहे. इथे आता शर्वरीला जर काही वर्षांमध्ये बाळ झालं तर ठीक, मी तिच्यावरती प्रेशर टाकणार नाही आहे, आणि जर नाही झालं तर मग मी तिला एखादं बाळ जरूर दत्तक घ्यायला सांगेन. तेव्हा इथे जानकीने सुचवलेला मार्ग इकडे आता खूपच जास्त मालती काकूंना आवडलेला असतो, आणि त्यांच्यामध्ये जो काही आता राग रुसवा वाद झालेले असतात ते सगळे इथे ओवीच्या वाढदिवसानिमित्त मिटलेले असतात. जेव्हा इथे ओवी केक कट करते तेव्हा ती पहिला त्यातला केकचा तुकडा घेते आणि मालती काकूंना भरवते. तेव्हा इथे मालती काकूंना खूप आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने सगळं व्यवस्थित केलं आहे. इथे शर्वरीचा आणि विक्रांतचा संसार वाचवला, त्याचबरोबर शर्वरीच्या सासूला समजावलं, त्याचबरोबर इथे आता सगळं घर पूर्णपणे आनंदामध्ये आहे. हे बघितल्यानंतर ऐश्वर्याला राग आला. ऐश्वर्या स्टोअरूममध्ये जाते आणि तिथे आता सगळ्यांची नावं जी लिहिलेली असतात ती पूर्णपणे खोडून टाकते. रागाने म्हणत असते की जानकी, अगं मी काय करू तुझं? खरंच मला तुझा राग येतो आहे. इतकं वाटोळं केलेलं ती शर्वरी आता माहेरी येऊन बसली असती. मला ह्या रणदिवेंकडून माझा बदला घ्यायचा आहे. मला जेव्हा माझ्या वडिलांच्या घरी सोडून आले होते तेव्हा माझ्या वडिलांना किती त्रास झाला असेल. जेव्हा लग्न झालेली मुलगी माहेरामध्ये येऊन राहते ना, तेव्हा तिचे सासरचे तिचा रागराग करत असतात, तेव्हा काय वाटतं ना आईवडिलांच्या जीवाला, ते या लोकांनासुद्धा कळायला हवं होतं. तर इथे ऐश्वर्याची गोष्ट वेगळी आहे, इथे शर्वरीची गोष्ट आहे, आणि शर्वरी इतकी पण वाईट नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीने सगळं नीट केलेलं असतं, आणि इथे ऐश्वर्या म्हणत असते की इतके प्रयत्न केले या शर्वरीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी, तिचं लग्न मोडण्यासाठी, पण इथे काहीही माझ्या मनासारखं घडलेलं नाही आहे. या जानकीने पुन्हा त्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्याचबरोबर मालती काकूंचं मनसुद्धा वळवलं. काय करू मी तुझा जानकी, सोडणार नाही आहे मी तुला. आणि असा राग व्यक्त करत असताना इथे आता ऐश्वर्याचा हात एका पेटीला लागतो आणि त्या पेटीमधलं सगळं सामान खाली पडतं. त्याच्यातून एक महत्त्वाची डायरी बाहेर पडते. ती डायरी इथे ऐश्वर्या उचलते. त्या डायरीवरती नाव लिहिलेलं असतं, पार्वती परषुत्तम रणदिवे. त्यामुळे इथे पार्वतीचं नाव मात्र थोडं खोडलेलं असतं. परषुत्तम रणदिवे हे दिसत असतं. त्यामुळे इथे ऐश्वर्याला आता बघायचं आहे की त्या डायरीमध्ये नक्की लिहिलं आहे तरी काय. तर इथे त्या डायरीमध्ये आता असं लिहिलेलं असतं की इथे ऋषिकेशची आई मेलेली नाही आहे. ऋषिकेशची आई ही जिवंत आहे, पण ती सगळ्या कुटुंबातील लोकांपासून दूर आहे. तिची सावलीसुद्धा तिला मुलांबाळांवर टाकायची नाही आहे. तरी इथे आता ऋषिकेशची आई जिवंत असल्याचं सत्य ऐश्वर्याला कळलेलं असतं. तर इथे ऐश्वर्या आता त्याचा फायदा स्वतःसाठी कसा करून घेणार हे तर आपल्याला माहितीच आहे.
ती फायदा करून घेणार म्हणजे काहीतरी चुकीचं करणार आहे. पण याचा शोध आता जानकी लावेल का? आणि या सगळ्यातून आपल्या कुटुंबाला प्रोटेक्ट करेल का? आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवेल का? त्याचबरोबर पार्वती कुठे आहे? ती खरोखर जिवंत आहे की नाही? या सगळ्या गोष्टीचा शोध ऐश्वर्याच्या आधी जानकी घेईल का? हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तेव्हा सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.